शिंदे गटाचे आमदार आता विधान भवनासाठी निघालेले आहेत। आताच्या घडीची महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। शिंदे गटाचे सर्व आमदार विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय फडणवीस हे सध्या भाजपच्या सर्व आमदारांची शाळा घेत आहेत। मतदानाची प्रक्रिया कशा पद्धतीने होते हे पुन्हा एकदा समजावून सांगतायत, कारण विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे एकूण 9 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। भाजपचे स्वतःचे 5 उमेदवार आहेत, त्यामुळे प्रत्येक मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे मत कोणतंही बाद होऊ नये यासाठी म्हणून आता भाजपकडनं ही विशेष काळजी घेतली जाते। एकीकडे भाजपची ही आमदारांची बैठक सुरू आहे, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते, प्राधान्यक्रम कसा द्यायचा असतो, हे सर्व काही आमदारांना पुन्हा एकदा समजावून सांगतायत। या आधीच 2 दिवस आपण पाहिलं मॉक ड्रिल झाली होती आणि आज पुन्हा एकदा प्रत्यक्ष मतदानाआधी ही पुन्हा एकदा फडणवीसांकडनं सर्व आमदारांची शाळा सुरू आहे। दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार हे आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण पाहतोय साम टीव्हीवर याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। यावेळी शिंदे गटाने सुद्धा आपले 2 उमेदवार विधान परिषद निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत। भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे 2 उमेदवार विदर्भाचेच आहेत आणि आता ते विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे आता आज होणाऱ्या या विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, कारण विधान परिषदेचा निकाल, निवडणुकीचा निकाल हा नेहमीच ऐतिहासिक राहिलेला आहे। 2022च्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं फोडाफोडीचं राजकारण झालं। काँग्रेसचेच उमेदवार असणारे चंद्रकांत हंडोरे हे त्यावेळी पडले होते आणि त्याच दिवशी मग एक मोठं राजकीय नाट्य राज्याने पाहिलं। एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले आणि त्यानंतरचा संपूर्ण घडामोडी सर्व राज्यासमोर आहेत। आज अशाच पद्धतीने विधान परिषदेसाठी निवडणुका या होत आहेत। 11 जागा आहेत, 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। 12वा उमेदवार कोणाचा पडणार, महायुतीचा की महाविकास आघाडीचा, याबद्दल आता सर्वत्र चर्चा आहे। त्यामुळे एकीकडे महायुतीकडून आपले 9 उमेदवार निवडून येतील या दृष्टीने स्ट्रॅटेजी आखली जाते। आपण पाहतोय एकीकडे शिंदे गटाचे हे सर्व आमदार आहेत आणि दुसरीकडे भाजपची बैठक आहे।